मनमाड पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन व मनमाडचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखाली 3 पथके तयार करून मुक्तांगण, गवळीवाडा व ठक्कर मोहल्ला अशा 3 ठिकाणी पोलिसांनी छापा मारला। या छाप्यात सुमारे 10.5 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3 अटक केली असून यात एका महिलेचाही समावेश आहे। संदीप व्यवहारे, तुकाराम गवळी व इरफाना पठाण असे अटक करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत। त्यांच्याकडून 1 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे। गांजा विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। त्याबाबत ते कारवाई पण करीत आहेत। गांजाच्या संदर्भामध्येच नाही तर केवळ जे काय सर्व प्रकारचे मादक द्रव्य असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि तेगबीर सिंग संधू साहेब अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही मनमाड पोलीस स्टेशनची सर्व टीम, पोलीस निरीक्षक, त्यांचे वेगवेगळे पथक असे तयार केलेत आणि एकाच वेळेला मनमाड शहरामध्ये 3 ठिकाणी छापे घातले। 3ही ठिकाणी आमची कारवाई यशस्वी झाली। 3 आरोपी याच्यामध्ये आम्हाला रंगे हात मिळालेले आहेत। त्यांच्याकडे एकूण 10.5 किलो गांजा मिळालेला आहे। साधारण त्याची किंमत 1 लाखाच्या वर असेल। त्याच्यामध्ये 2 पुरुष आरोपी आहेत, 1 महिला आरोपी आहे। त्या आरोपींचा कोर्टामध्ये नेऊन पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला। आता ते आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत। ते कुठून माल आणत होते, त्यांचा सोर्स काय, इथलेच आहेत का बाहेरचे आहेत का परराज्यातले आहे याचा सुद्धा शोध घेत आहोत। आणि गांजाच्या व्यतिरिक्त अजून काही कुट्टा गोली असेल, एमडी असेल, काही पावडर असेल, काही इंजेक्शन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घातक द्रव्य आहेत, नशा येतो त्याच्यामुळं, अशा प्रकारच्या सगळ्याच घातक वस्तूंचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत। असू शकेल त्याचा पूर्णपणे आपण शोध घेऊ। आणि हे जे आरोपी आहेत यांच्यावर याच्यापूर्वी कुठं कुठं गुन्हे दाखल आहेत, पूर्ण महाराष्ट्रात आहेत का भारतभरात आहे याचा देखील शोध घेण्यात येईल आणि पूर्णपणे हा जो काही रॅकेट असेल हे उद्ध्वस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी नैवेद्य बिद्री, मनमाड।